एक मिनिट ओके रोल एक मिनिट ओके थांब बघा बघा ओ भाई थोड़ा पीछे आओ ना। हाँ क्या हो गया थांब सर दोन त्यांनी सांगितलं की तुम्ही केलं मध्ये चौकशी चालू आहे त्यांची चालू आहे ना। ज्योती जाधव त्यांची चौकशी हायकोर्टात हायकोर्टामध्ये माहिती फक्त तुम्ही तपासावर समाधानी नाहीत म्हणून तपासावर समाधानाचा विषय नाही. आम्ही सगळ्यांवर भरोसा व्यक्त केला आहे. आम्ही मुख्यमंत्री साहेबांवर तपास यंत्रणेवर आम्ही विश्वास देतो. फक्त काय आहे की आमच्या भावना आहेत जनसामान्यांच्या की लवकरात अधिकाऱ्यांनी बोलवलं होतं का तुम्ही स्वतःहून आले कुठपर्यंत काय चाललं कुणाची भेट झाली ते काय म्हणाले विजय साहेबांनी जास्त काही तुमच्यासोबतच हो आता झाली हो ते. हो त्याच्यामुळे जास्त काही बोलणं झालं नाही. उद्या आम्ही भेटणार आरोपी आणलेला आहे त्या महिलांचं काय संबंध आहे काय प्रकरण आहे काय ते त्यांना माहिती आहे. बाकी त्या कोण आहे त्यांच्या पत्नी काय ज्योती जाधव त्यांना अटक केलं की ताब्यात नाही त्यांचं चौकशी चालू आहे. आरोपी संदर्भामध्ये काही चर्चा झाली का काय त्यांनी विश्वास दिला आहे की 2 दिवसापूर्वी नेमकं तपासावर समाधानी मॅडमच्या गोष्टीला की आईची तब्येत थोडी कुणावरती माहिती आणि सध्या काय आहे की 20 दिवस झाले यातच आहे. आणि बोलतोय तुम्हाला प्रामुख्याने तुम्हाला कुठलीच गोष्ट तुम्ही जे काम करताय त्याच्यावर मी तुम्हाला कधीच चुकीची गोष्ट बोललो नाही. पण आता काय झालं थोडं की मी जास्त प्रसारमाध्यमांना बोलणं रोज कमीत कमी नाही म्हणलं तरी सगळ्या स्तरात बोलू जे येतात त्यांना मीच बोलतोय व्यवस्थित सांगतो काय झालं कसं झालं. कारण आलेले लोक आपले सांत्वन करायला येतात आणि मग आपण त्यांनाच नाही बोललो तर त्यांना वाटू नाही किंवा आपल्याला काही बोलले नाही ते सांगतो म्हणून त्यांना बोलतो आणि कंटिन्यू हे काम चालू 20 दिवसापासून. चेहरा CDR बाबत काय बोलणं झालं का तुमचं आता आतमध्ये काही लॅपटॉप आणलं CDR बाबत आम्ही विचारलं की सगळं बरं तुम्ही जी माधव सर थोडंसं मागे सर का म्हणलं ते सर नेमकं कारण काय आहे आणि काय ती याचिका आहे तुम्ही स्वतः दाखल हां नंतर सांगतो सविस्तर बोलतो तुम्हाला. नाही नुसतं तुमची दाखल झाली याचिका कोर्टामध्ये फक्त वकील पण बोलले पण तुमचं असं म्हणणं तुम्ही काय याचिका दाखल केली एवढंच फक्त आम्ही नंतर उद्या सांगतो तुम्हाला माहिती उद्या मी तुम्हाला नंतर सांगतो. पुरवणी जबाब दिला जाऊ शकतो किंवा तुम्ही कशी विनंती केली अशी माहिती आहे त्याबद्दलचं जर आम्हाला तेच उद्या माहिती घेतली ना त्याच्यानंतर मग तुम्हाला मी बोलतो. कारण अर्धवट माहिती मी तुम्हाला बोललो नाही उद्या